मनजीत शहा मॅडम, आपलं स्वागत. कार्यक्रम लवकरच सुरू होतो आहे. जॉस्पिन ऐथाडे मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत कार्यक्रमामध्ये. आपण आवर्जून कार्यक्रमाला येता खूप आनंद होतो. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चल गो चढवा पडवाचून आगोटीत जपान, चल गो चढवा पडवाचून आगोटीत जपान. ओ तू जोरवता शिमिटाच्या चढीत, ओ तू जोरवता शिमिटाच्या चढीत. 8 दिवसांकागत गोधाड, 8 दिवसांकागत गोधाड. चल गो चढवा पडवाचून आगोटीत जपान. बोट पुढे चलता चिडूपटी बघता, बोट पुढे चलता चिडूपटी बघता. पोटात सून येता उडका, पोटात सून येता उडका. चल गो चिडवा पडवाचून आगोटीत जपान, चल गो चिडवा पडवाचून आगोटीत जपान. नमस्कार, मी चंद्रशेखर ठाकूर. माझं कोकण अर्थात आपलं कोकण या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे आपण कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू करतो. 5 म्हणजे शार्प 4:59 आणि 60 सेकंद. आणि लोकांना पण माहिती आहे त्याप्रमाणे लोक येत असतात. आताच आपण गाणं ऐकलं ना, बोटीचं चलगो चढवा पडावाचून आगबोटीत जपान. त्या मुंबई कोकण बोट सेवा बंद झाली, त्याला 40 वर्षाहून अधिक काळ गेला. जुन्या काळातलं गाणं आहे हे. हॉवरक्राफ्ट सुरू झाली होती, नाही असं बघू नका, हॉवरक्राफ्ट सुरू झाली होती पण ती कागदावरच सुरू झाली होती, ती प्रत्यक्षात कधी सुरू झाली नाही. आपल्या कार्यक्रमात विजय राऊत साहेब आले आहेत. विजय राऊत हे CDSLचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, आता निवृत्त आहेत. राऊत साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. तसंच अलका वाठारकर ताई आल्या आहेत. अलका वाठारकर ह्या ज्येष्ठ नागरिक संघ बोरिवलीच्या कार्यवाह आहेत. खूप खूप त्यांचं मोठं समाजकार्य आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आदर्श शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे, महापौर पुरस्कार आणि अनेक इतर पुरस्कार मिळाले आहेत. नितीन खंडकर, प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आहेत ठाण्याचे. नितीनजी, आपलं मनपूर्वक स्वागत. ते रिसर्च ॲनालिस्ट आहेत, खूप मोठं नाव आहे त्यांचं आर्थिक क्षेत्रात. असो, तर 40 वर्ष झाली बोट सर्व्हिस बंद झालेला. आणि पण हे गाणं जे आहे ना, ते अजूनसुद्धा कोकणवासियांच्या मनामध्ये अगदी कोरलेलं आहे हे गाणं. पूर्वी कसं असे की धक्का असे, बंदर असे बोटीचा, ते धक्का, त्या धक्क्यावरून पडाव म्हणून मोठी होडी असे, त्याच्यात बसून मुख्य जी बोट आहे ती किनाऱ्याला लागत नसे, कारण कोकणामध्ये तशी बंदरामध्ये पाणी खोल नाही आहे. मग कसं व्हायचं की त्या बोटीपर्यंत त्या छोट्या त्याला पडाव म्हणत असतात, थोडी मोठी होडी होती. प्रमोद देशपांडे CDSLचे IT चे प्रमुख होते, तुमचं स्वागत. तर त्यामुळे कसं व्हायचं, जो पडावात बसलं आणि बोटीपर्यंत गेलं ना की मग ती चिकटायचा पडाव बोटीला. आणि पडाव लहान असल्यामुळे तो असं उचंबळत राहायचं वर खाली, त्यामुळे लोक खूप घाबरायची. अर्थात ते माणसं असं धात धरून कोणाला पडायला दिलेलं नाही. आजपर्यंत माणूस पडला असं कधी एकदाही झालेलं नाही. तर तो काळ येतो 40 वर्षापूर्वीचा. आता बोट सेवा बंद झाली. आम्ही कोकणवासी, कोकणातच आहे. माझं घर देवगड, अनेक लोकांना माहिती आहे. सिंधुदुर्गामध्ये देवगड आहे माझं गाव. पूर्वी ना काशीस जावे नित्य वदावे असा एक वाक्प्रचार होता. कारण कसं होतं, काशी यात्रेला जाणं एवढं सोपं नव्हतं, पूर्वी खूप कठीण होतं. त्यामुळे असं म्हणत की म्हणत जा, काशीस जावे काशीस जावे, म्हणजे कधीतरी घडेल. म्हणत राहिलं की कधीतरी घडतं. त्यामुळे होतं की काशीस जावे नित्य वदावे. तसं
अनेक लोकांना कोकण बघायचं असतं, कोकण बघायचं असतं. अपूर्व भुजबळ कॉस्मॉस बँकेचे मोठे अधिकारी आहेत. अपूर्वजी स्वागत. पूर्णिमा सावंत या प्रख्यात इंटेरियर डिझायनर आहेत, स्वतःचा व्यवसाय आहे त्यांचा. पूर्णिमाजी आपलं स्वागत. अपूर्व भुजबळ आपलं देखील स्वागत कार्यक्रमामध्ये. तर कसं होतं की काशीचं जावे नित्य वदावे म्हणणं, तसं कोकणाचं जावे नित्य वदावे असं अनेक लोकांच्या बाबतीमध्ये होत असतं. इच्छा असते पण घडलेलं नसतं. आणि मजा म्हणजे अशी, अनेक लोक हाँगकाँगला जातात, अनेक लोक सिंगापूरला जातात, पण कोकण बघायचं राहून जातं. काही कारणं असेल त्याला. तर माझा जन्म कोकणात तसं आहे, तर देवगड आहे माझं गाव. त्यामुळे वर्षातनं 3-4 खेपाही असतात गावाला. घर आहे माझं, माझा भाऊ आहे, त्याचं कुटुंब आहे, त्यामुळे जाणं येणं असतंच. त्यामुळे कोकण आमचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. अशा कुलकर्णी आल्यात आपल्या कार्यक्रमामध्ये. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये खूप त्यांचं छान, म्हणजे पेशंटला मदत करणं हे आवर्जून करत असतात आशा कुलकर्णी. अशा ताईंचं आठवण सांगायची म्हणजे, जर कोणी पेशंट गेला तिथे तर ते आपण सांगत असत की बाबा इथे ॲडमिट होऊ नको, ह्या डॉक्टरांचं सायन हॉस्पिटलला उदाहरणार्थ ते असतात, एखादा वार तिकडे जा ना, डॉक्टर तेच काम करणार जे इथे करणार बॉम्बे हॉस्पिटलला ते सायनला करणार. पण अशा तऱ्हेने ते छान गाईड करत असतात पेशंटला. आज खूप छान छान मंडळी आली आहेत. मोठी मनोहर वाठारकर आले आहेत. मनोहर वाठारकर हे उत्तम कवी आहेत. दुसरे आमच्या रेखा सावंत. रेखा सावंत बहुतेक माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. नमस्कार रेखाताई आपलं. तर कसं होतं की कोकणामध्ये माझी नाळ असल्यामुळे कोकणाबद्दल मला प्रेम आहे म्हणायलाच नको, माझं गावच आहे ते. पण मगाशी मी नाव कार्यक्रमाला ठेवलं माझं कोकण. ते कसं इतके आत्मीयते असते जोडलेली ना. माझी मुलगी मला नेहमी म्हणते बाबा तुम्ही बोलताना माझं गाव का म्हणता, आपलं गाव का म्हणत नाही, माझं देवगड का म्हणता, आपलं देवगड का म्हणत नाही. अगं म्हटलं ते अतिव प्रेमापोटी होतं. ते सगळ्यांचंच आहे, माझं काही स्वामित्व नाही आहे त्याच्यावरती. पण कोकणात जावे नित्य वदावे असं अनेक लोकांच्या बाबतीत होत असतं. पण तुम्हाला सांगतो, कोकणात जर जायचं ना तर जायला उत्तम सीझन म्हणजे सध्याचा पावसाळ्याचा सीझन. पावसाळ्याचा जो मौसम आहे ना तो अतिशय उत्कृष्ट आहे कोकणामध्ये जायला. आता सध्या लॉकडाऊनमुळे आपण जाऊ शकत नाही, ती गोष्ट वेगळी. पण कसं होतं, साधारणपणे 1 महिना उलटून गेलेला असतो पावसाळा सुरू होऊन. आणि मग जाताना तिथे जे दृश्य दिसतं ना, तुम्हाला सांगतो, म्हणजे अनेक शेकडो चौरस फूट अशा निळ्या रंगाची रानच असतं. ते रानफुलं असतात निळ्या रंगाची, त्याला आम्ही म्हणतो कावळे म्हणतो आम्ही त्याला. अविनाश पावडे नांदेडहून कार्यक्रम बघतायत. अविनाशजी स्वागत. शैला जोशी खेडमध्ये त्यांचं रिसॉर्ट आहे आणि त्यांचं वय 70च्या वर आहे, पण शैलाताई स्वतः सगळं तिथे हाताळत असतात यशस्वीपणे. शैलाताई आपलं स्वागत. दुसरा आपल्या कार्यक्रमामध्ये अनघा चितळे. अनघा चितळे हा तुम्हाला आनंद वाटेल ऐकायला की चितळे ग्रुप जो आहे ना, चितळे, त्या चितळे नावच मोठं आहे, त्या घराण्यातल्या त्या आहेत. त्या घरात त्या अनघा चितळे. महत्त्वाचं म्हणजे त्या आमच्या गावच्या देवगडच्या. आपलं मनपूर्वक स्वागत कार्यक्रमामध्ये. तर कोकणाचं जावे नित्य वदावे हे निळे कावळे आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे निळी फुलं असतात आणि शेकडो चौरस फूट म्हणा, हजारो चौरस फूट त्या भागामध्ये ते असे नुसतं तेच निळे कावळे. त्याला आपण म्हणतो आम्ही हरणं म्हणतो. हरणं पिवळ्या रंगाची फुलं असतात ती. तिसरी एक सेंद्रिय रंगाची अशी फुलं असतात. ही सगळी रान वनस्पती बरं का, सगळी रान वनस्पती. तिसरी एक पांढऱ्या रंगाचं फुलं उगवतं. पण हे कसं कुठे कुठे नाही हो, एकाच ठिकाणी, म्हणजे सतरंज घातल्यात निळ्या रंगाच्या, सेंद्रिय रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या वगैरे. असं ते दृश्य इतकं मार्वलस असतं ना. तो हा आत्ताचा सीझन. सध्या तर दुर्दैवाने पण नाही जाऊ शकत. पण ही ओळख आहे कोकणाची. त्यामुळे कोकणाचं जे प्रेम आहे ना लोकांना, ते ह्या सगळ्या निसर्गाने भरभरून सगळं हे दिलेलं आहे कोकणामध्ये. आता नेहमी आपण बघतो की कोकण म्हटल्यावरती माडाची झाडं, म्हणजे नारळाची झाडं, सुपारीची झाडं, विस्तीर्ण प्रदेश, असं सगळं. अस्मिता दाभोळकर बँक ऑफ इंडियाच्या IT च्या अधिकारी होत्या. IT डिपार्टमेंट बँक ऑफ इंडियाचं सगळं त्या सांभाळत होत्या अगदी समर्थपणे. दुर्गाप्रसाद काजरेकर शेअर ब्रोकर्स आहेत म्युच्युअल फंडाचे कणकवलीमध्ये. शर्मिला रानडे ह्या देखील CDSLमध्ये माझ्या सहकारी होत्या. आता त्या ग्राहक पंचायतीचं प्रचंड काम आहे, त्या करत असतात एक सेवा म्हणून. शर्मिला रानडे अतिशय आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. तर अशा प्रकारे हे कोकण म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर दृश्य येत असतात.
खाडीचा भाग बहुतेक ठिकाणी एक खाडीच्या भागात आलेला असतो, मग तिथे असं पाणी, मध्ये जमीन, अतिशय अप्रतिम दृश्य असतं. नारळ पोपळीची झाडं, आता आपण ह्या चित्रात बघतो शेकडो झाडं कशी एकमेकांना लागून, म्हणजे सुपाऱ्या काढायला वरती चढलं ना की तो माणूस खाली उतरत नाही, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, त्या झाडावरून तिसऱ्या झाडावर, अशा प्रकारे ते दृश्य खूप इतकं छान असतं बघायला. त्यामुळे लोकांना जी उत्सुकता असते ना ती ह्याच प्रकारे असते की काय आहे. आणि अनेक वेळा काय होतं, हे जे रंगसंगती असते ना, आता वरती मी म्हटलं बघा, हे डावीकडे आपण बघतोत ना, हे भात लावलेलं आहे, लावणी झालेली आहे, कारण पाऊस सुरू झाला जूनमध्ये. तर ती रंग जे वेगळे असतात ना, जे काही पोपटी आहेत, काही डार्क हिरवे आहेत. भात जेव्हा लावलेलं असतं ना त्याप्रमाणे ते रंग बदलत असतात. जे गर्द लावून खूप दिवस झाले, पोपटी म्हणजे नुकतंच लावलेले, ह्या रंगाप्रमाणे देखील कळत असतं. ते दृश्य असतं, वरती निळे ढग, पांढरे ढग, डांबरी रस्ता काळा, बाजूला तांबड्या मातीचा छोटासा रस्ता, हे जे रंग असतात ना, त्यामुळे सहज मनात येतं की लाल नागमोडी वाटा माझ्या हिरव्या कोकणी, पडे मना प्रश्न सदा रंग ओतीलय कोणी. हे शब्द तोंडावर यावेत ना, अशा प्रकारची रंगसंगती असते. आणि हे अशीच रंगसंगती घेऊन आणि त्याचा परिणाम म्हणून एक माहेरवाशीण कोकणाची, त्याचं नाव आहे अरुंधती खणकर, ठाण्याला राहतात त्या. अरुंधतीताई ह्या गृहिणी आहेत बरं का, त्या कवयित्री वगैरे काही नाही, पण इतकं त्याचं माहेरच कोकणात असल्यामुळे गृहिणीला कसं असतं, माहेर हा त्यांचा वीक पॉईंट असतो, माहेर हा वीक पॉईंट असतो, आणि कोकणातलं माहेर म्हणजे सोने पे सुहागा. तसं त्यांचं माहेर कोकणात असल्यामुळे हे सगळं बघून त्या अक्षरशः वेड्यासारख्या त्यांनी कागद पेन हातात घेतला आणि सुंदर कविता त्यांनी लिहिली. ती कविता मी तुम्हाला फक्त दाखवतो आणि म्हणून दाखवतो. लाल नागमोडी वाटा माझ्या हिरव्या कोकणी, पडे मना प्रश्न सदा रंग ओतले हे कोणी. लाल कौलांचे ते घर गर्द हिरव्या झाडीत, माड पोफळीची झाडे सदा चौऱ्या ढाळीत. आम्र वृक्षराज भव्य उभे असती डौलात, जणू स्वागत करीती पाहुण्याचे ते झोकात. उतरुनी पायऱ्या ते करी अंगणी प्रवेश, पारिजात करीत असे शुभ्र फुलांची बरस. चार पावले चालता येते मांडवाच्या दारी, ताई आली गोळा होती तेथे सारी. तुम्हाला सांगतो, हे जे ना सगळं कोकण ह्या कवयित्रींनी, अरुंधती खणकर, सगळं त्यांनी उभं केलं ह्या ओळीमध्ये. आणि त्या सांगितलं, पुन्हा सांगतो, त्या कवयित्री नाही आहेत कवयित्री, पण ही ताकद आहे ना, ही कोकणची ताकद आहे, आपोआप आलं. गोविंद राठोड साहेब खेडून कार्यक्रम बघतायत. गोविंद राठोड हे सकाळचे पत्रकार आहेत, खूप ज्येष्ठ पत्रकार आहेत गोविंद राठोड. त्यांनी अनेक कार्यक्रमाचं माझं आयोजन केलं होतं. राठोड साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. तर त्या आतून आलेलं, हृदयातून आलेली कविता आहे ती, त्यामुळे ती आपोआप इतकी चांगली निघाली आहे. तशी दुसरी आमची एक माहेरवाशीण उर्मिला जोशी घाणेकर. उर्मिलाताई, मला खात्री आहे तुम्ही कार्यक्रम बघत असाल. सुरुवातीला आपण जे गाणं ऐकलं ना, चेडवा पडावातून आगबोटीत जपान म्हणजे जपून, तर ते गाणं जे आहे ते ह्यानी म्हटलंय उर्मिलाताईंनी. आणि ज्यावेळी त्यांना कळलं ना मी हा कार्यक्रम करतोय म्हणून, संगीता सावंत स्टेट बँकेमधल्या कर्मचारी होत्या, आता निवृत्त झाल्या. अतिशय कोकण प्रेम आहे त्यांना, आणि बँकेत असताना सुद्धा त्यांनी खूप आपल्या कस्टमर्सना खूप मदत केली आहे. म्हणजे स्टेट बँक म्हटल्यावरती आपल्याला जी डोळ्यासमोर सेवा येते ना, त्याच्या एकदा विरुद्ध असं त्यांचं आहे. तर ह्या उर्मिला जोशी, माहेरच्या उर्मिला जोशी, आमच्या देवगडची माहेरवाशीण, आता सासरचं नाव घाणेकर, पुण्यात असतात. हा कार्यक्रम ज्यावेळी करायचा ठरला ना, त्यावेळी त्यांनी सांगितलं या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला सुंदरसं कोकणातलं गाणं पाहिजे. तर म्हटलं माझ्या 2-4 डोळ्यासमोर होती, पण ह्यांनी मला म्हणाले की मी एक गाणं तुला पाठवते. तर काल रात्री त्यांचा फोन आला 10:30 वाजता. बघा, कार्यक्रम आज संध्याकाळी 5ला आणि रात्री त्यांचा कार्यक्रम आला 10:30ला, की म्हणाले मी काल कागद पेन घे, मी कविता सांगते ते गो चेडवा पडावासून आगबोटी जपान, गाणं सांगते, लिहून घे. अहो म्हटलं लिहून नाही घ्यायचं आहे, गाणं मला म्हणून पाहिजे आहे. ते तुम्हीच ते गाणं म्हणा, मोबाईलवर रेकॉर्ड करा, मला पाठवा, मग मी ते कार्यक्रमात टाकतो. मला म्हणतात उर्मिलाताई, हे म्हणतात तुझं बरं आहे, लग्न तुला करायचं आहे, मुलगी तूच बघ, भटजी तूच बघ, हॉल तूच बघ, म्हणजे तू काय करणार. म्हटलं मी कार्यक्रमामध्ये वापरणार ते गाणं. मजेची गोष्ट सोडा, पण त्यांनी ते आनंदाने ते गाणं रात्री 10:30 वाजता पाठवलं आणि खूप छान आहे, लोकांनाही आवडलं. आरती नाबर साहित्यिक आहेत, त्यांचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
तर अशा प्रकारे या उर्मिलाताईंचं मी स्वागत करतो कार्यक्रमामध्ये की आणि त्यांनी ना नुसतं गाणं नाही हो पाठवलं, त्या गाण्याच्या मागचा मला त्यांनी अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या. त्याच्यात ती एक ओळ आहे ना, उडकान, म्हणजे दृश्य असं आहे, बोटीमध्ये ती माहेरवाशीण कोकणची, मुंबईमध्ये सासर, ती आली आणि मुंबईला निघाली बोटीत बसून. ती बोट सुटली, बोट पुढे जाते, ती मागे वळून बघते आणि किनाऱ्यावरती बंदरावरती आई वडील उभे आहेत तिचे. तर ते बघत असतात, तर ती त्यांना हात वारे करत असते आणि एकदम मायेचा कड येतो की आता आपले आई वडील परत कधी, कारण त्यातल्या वेळी काय आतासारखं बराबर वरचेवर जाणं येणं होत नसते. तर त्यामुळे त्या एकदम तिला पोटामध्ये एक मायेचा कड येतो तिला आणि ती म्हणते, तिने जे शब्द आहे ना उडकान म्हणून, तो उडकान म्हणजे पोटातनं आलेला मायेचा कड. हे मला उर्मिलाताईंनी काल सांगितलं, मलाही माहिती नव्हतं. आणि उर्मिलाताईंचा आवाज आपण ऐकला तेवढा खणखणीत आहे. उर्मिलाताईंचं वय सांगू का, 70च्या जवळ आल्या. त्या 70च्या जवळ आल्याने एवढा खणखणीत आवाज. उर्मिलाताई, खरंच तुमचं मनापासून कौतुक. कोकणामध्ये कसं होतं की हे आपण जातो ना ह्या दिवसामध्ये, सगळीकडे पाऊस तर पडत असतो. मुंबईच्या तुलनेत कोकणामध्ये रोज रिपरिपी असतेच, पण तो जो पाऊस पडतो आणि जे पाणी वाहतं ना, ते कोकणामध्ये लाल माती. त्यामुळे अनेक ठिकाणी जे पाणी वाहत असतं. इंद्रसेन चव्हाण साहेब, कोकण मराठी साहित्य परिषद, बोरिवली शाखेचे मुख्य आहेत ते. इंद्रसेनजी, आपलं मनपूर्वक स्वागत. दर्पण पाटील, पालघर, त्यांनी खूप शेअर बाजारावरती लोकांसाठी व्याख्यानं घडवून आणली. दर्पण पाटील, आपण मनपूर्वक तुमचं स्वागत. मुद्दाम आपण आलात कार्यक्रम ऐकायला. आणि गंमत म्हणजे ह्या दर्पण पाटीलांनी माझ्या शेअर बाजारचा मालवणीतून कार्यक्रम घडवून आणला होता गेल्या महिन्यामध्ये. त्यांना पण खूप प्रेम आहे कोकणाबद्दल. तर हे लाल माती असल्यामुळे काय होतं, पाऊस पडल्यावर जे पाण्याचे ओहोळ वाहत असतात ना, ते ओहोळ असे लाल लाल पाण्याचे होतात. असं वाटतं जणू काही चहाचेच ओहोळ वाटतात असं वाटतं, म्हणजे चहाचे असे पाट वाहत आहेत अशा तऱ्हेचा भास होतो. आणि दुसरं म्हणजे कसं हो, आपण मुंबईमध्ये बघा खूप पाऊस पडत असतो ना, आपण रस्त्यातनं चालत असतो, मग आपले पाऊलभर पाणी असतं, कधी गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं असतं. आता नाईलाज म्हणून आपण त्या पाण्यामध्ये पाय ठेवत असतो रस्त्याने जाताना, पण अक्षरशः ती गटार गंगा असते, कारण कुठून कुठून ते पाणी आलेलं असतं, त्याच्यात काय काय घाण मिसळलेली असते. त्यामुळे घरी गेल्यावर ते डेटॉल घालून आंघोळ केल्याशिवाय पर्याय नसतो. तर तशी गटारगंगा कोकणात नाही हो. ती पाऊस पडत असेल ना आणि आपण चालत असतो, त्या दगडातनं मातीतनं आलेलं पाणी, रानातून आलेलं पाणी अक्षरशः काचेसारखं असतं, काचेसारखं निर्मळ पाणी. त्यामुळे तो जो काय आनंद आहे ना पाण्यातनं चालायचा, तो मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये नाही आहे, तो निश्चितपणे कोकणामध्ये तो आनंद जास्त असतो. कारण गवतामधून जे पाणी येतं ना, एक प्रकारे ते फिल्टर होऊन येतं. आणि जरी तांबडी माती असेल ना, तरी ते पाणी जे वाहतं ओहोळ म्हणून तिथे तांबडी असते, जमिनीवरून वाहताना परत ते निर्मळ होऊनच आलेलं असतं. आणि मगाशी म्हटलं तसं की आता आपण ज्यावेळी मुंबईहून जातो ना, तर चिपळूणला घाट उतरताना किंवा लांजा संपल्यावरती पुढे आपण बसमधनं गाडीतनं गाडीतून जात असतो, त्यावेळी जे दिसतं ना लावलेलं, मगाशी मी जे चित्र दाखवलं, म्हणजे पूर्वी लावलेलं भात एक 20 दिवसापूर्वी ते काळपट हिरवं असतं, नंतर डार्क गडद हिरवं असतं, हल्ली लावलेलं असतं पोपटी रंगाचं असतं. त्यावरून कळतं ही लावणी कधी झाली, कारण सगळ्यांची लावणी काय एकाच वेळी होत नाही. पण ते जे दृश्य असतं ना, चौकोन असतात, ते प्रत्येकाचं शेत चौकोनीच असतं. ते दृश्य वरून दिसतं ना डोंगरावरून, ते अतिशय म्हणजे अप्रतिम ते दृश्य असतं. त्यामुळे कोकण म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टीची लोकांना भुरळ पडते. आणि आता हे आपण बघतो आहोत, अनेकांचं असं सेकंड होम म्हणून कोकणामध्ये घरं बांधतात. आता कसं शहरातल्या सगळ्या सोयी कोकणात गेल्या, त्यामुळे ही घरं असतात ना, ती चांगली सिमेंट कॉन्क्रीटची असतात. त्यामुळे एक प्रकारे सेकंड होम म्हणून हे खूप छान असतं. राज असरोंदकर साहेब, आपलं खूप स्वागत. राज असरोंदकर साहेबांचं अतिशय समाज प्रबोधनाचं मोठं काम आहे त्यांचं. तर अशा प्रकारे आता कसं खेड्यात खाडीचा प्रदेश असल्यामुळे अशा प्रकारे अनेक ठिकाणी छोट्या छोट्या होड्या असतात, त्यातनं आपण जाऊ शकतो. पण ते जे रंग असतात ना, ते हे रंग बघा कसे आलेत. एक पिवळ्या विशिष्ट रंग असतो. आणि हे असे पक्षी देखील, आता ह्याला अनेक लोक किंगफिशर म्हणतात. एक कोकणात जर किंगफिशर म्हटलं ना, तर माणूस सांगेल यावर्षी तो किंगफिशर कसलो, आमचो डिचोतो, त्याला डिचा असा हा शब्द आहे पक्षाला. त्यामुळे कोणी त्याला भले किंगफिशर म्हणतात, आमच्या लेखी कोकणातल्या लोकांना हा डिचा. तो छानपैकी जांभळा रंग वगैरे छान रंग असतात त्याच्यामध्ये, तर तो आमचाच आहे तो. त्यामुळे सगळं कोकणामध्ये एवढं छान आहे ना. आणि रस्ते वगैरे बघाल ना, ते इतकं छान असतं, दुतर्फा झाडं असतात. भले रस्ता फार रुंद नाही आहे, पण हे बघाल ना, नियत सृष्टीचं असं चमत्कार आहे. आता हे माडाचं झाड असतं ना, नारळाचं झाड, त्याला आपण माड म्हणतो.
नारळाच्या झाडाला माड म्हणतो. तो माड जर सरळ वाढत असेल वरती आजूबाजूला झाड असेल ना तर तो आक्रमण करत नाही. माडाचं झाड काय करतो, तो आपली जागा शोधतो. आता पुढच्या चित्रात बघा, तुम्ही आता बघताय की तो वाकडा झालाय माड खाली, पण त्याने दुसऱ्या झाडाला स्पर्श नाही केला किंवा त्याच्यावर अतिक्रमण नाही केले त्याने. निखिल काजरेकर, कुडाळ, सध्या वास्तव्य पुणे, अतिशय IT इंजिनियर नामांकित. निखिलजी, तुमचं स्वागत. तर हे आता आपण बघतो ना, माडाचे झाडं आहेत ना, ती कशी बघा वाकून त्याने आपला रस्ता काढलाय, पण इतकी वाकली आहेत की रस्त्यावरून जाणारा ट्रक किंवा रस्त्यावरून जाणारी ST बस ह्याला ते स्पर्श नाही करणार. म्हणजे काय निसर्गाची रचना आहे बघा, की ते खाली येऊन मग तो तोडायला लागेल असं कधी होत नाही. म्हणजे बाळगून, सगळं तारतम्य बाळगून ही झाडं वाढत असतात. एक प्रकारे ना एक निसर्गाचाच एक चमत्कार आहे. निसर्गाचा चमत्कार मी अशासाठी म्हणतो की समजा ते आडवं तसंच वाढलं असतं, ते तोडण्याशिवाय पर्याय नसतं राहिला ना, कारण वाहनं जायची कशी तिथून. तशा प्रकारे हे जे दृश्य असतं ना कोकणातलं, आता एस टी आणि कोकण याचं अतूट नातं आहे. हो, ते कोकण म्हटलं ही लाल परी सगळ्यांना प्रिय असते. तुम्हाला सांगतो, मी बहुसंख्य वेळा कोकणात जातो ना, मुद्दाम लाल गाडीने जातो. एक प्रकारचं ना त्याच्याशी एक जोडले गेलेलं असतं आपण. मी ज्यावेळी मुंबईत आलो ना सुरुवातीला, त्यावेळी नक्की मला असं म्हणजे कंटाळा यायचा की सवय नसे गावात मुंबईमध्ये आलेलं. त्यामुळे अशी गाडी दिसली कोकणात जाणारी ना की असं वाटायचं ते नळ दमयंतीमध्ये आहे ना, त्या हंस पक्षाबरोबर नळराजा निरोप पाठवतो, तसं वाटतं या STमधनं आपल्या गावाला निरोप पाठवावा. आणि ती म्हणजे इतकं ते प्रीती जुळलेली असते. आणि मगाशी म्हटलं ही जे घरं आहेत ना, आता हे दृश्य तुम्ही बघताय हिवाळ्यात तर नाही आहे, हे धुकं नाही आहे, अति पावसामुळे निर्माण झालेलं धुकं आहे. ते म्हणजे हिवाळ्यात तर धुकं नाही आहे, पण ही अशी घरं असतात ना, ते बसल्यावरती जो काय आनंद असतो ना, म्हणजे आपण ती पकोडा वगैरे खातो ना, कांदाभजी, ती कांदाभजी खरी खायची हौस या अशा ठिकाणी अशी असते. आणि आता रस्ते वगैरे पण खूप छान झाले कोकणामध्ये, पहिल्यासारखं आता राहिलं नाही आहे. पूर्वी कसं होतं, एक गाडी समोरून आली ना की त्या गाडीला वाट करून द्यायला लागायची, मग दुसरी गाडी यायची, मग ही पुन्हा सुरू व्हायची. असा प्रकार पूर्वी होता, म्हणजे साधारणपणे 30 वर्षापूर्वी. आता तसं नाही. आता रस्ते बिस्ते खूप कोकणात ते छान झाले, 2 गाड्या अतिशय व्यवस्थित समोरून येऊ शकतात. आणि हे बैलगाडी, आता बैलगाडी हळूहळू नामशेष होत चालली. याचं कारण कसं असतं, याचं कारण असं आहे, आता रिक्षा टेम्पो झाले, त्या रिक्षा टेम्पो पर्यायाने स्वस्त पडतं, पर्यायाने. कारण हल्ली कसं असतं, बैलांची किंमत जास्त, त्यांचा मेंटेनन्स वगैरे, आणि त्या प्रमाणात बहुसंख्य लोक आता कसं असतं, त्या टेम्पोवाल्याला सांगितलं ना की तो 4-5 लोकांचा एकत्र करून घेऊन येतो. त्यामुळे बैलगाडी आहे अजूनही, पण नामशेष अतिशयोक्ती होणार नाही. छोट्या छोट्या गावामध्ये आहे, म्हणजे अनेक लोक स्वतःच्या कामासाठी बैलगाडी ठेवतात, कारण बैल शेतीला उपयोगी पडतात. अधनमधनं गाडीने आपला माल न्यायचा असेल तर उपयोगी पडतं. तर अशी सगळी दृश्य बघितली ना, अशी सगळी दृश्य बघितली की लोकांना इतकं ते प्रेमात पडतात की मला कधी हे बघायला मिळेल, मला हे कधी बघायला मिळेल. तुम्हाला सांगतो की आता मी उल्लेख केला CDSLचे विजय राऊत मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांच्या मिसेस नैनाताई राऊत, त्या मला त्यांनी अजून कोकण भेटलं नाही बरं का, नैना राऊत वहिनींनी अजून कोकण भेटलं नाही. पण कधी भेटलं की ते मला म्हणतात की ठाकूर, मी ह्या कोकणावरती अनेक कादंबऱ्या वाचल्या, शीना पेंडसे वगैरे, असं मधु मंगेश कर्णिक. तर त्या म्हणतात त्या पुस्तकामध्ये एवढं वर्णन असतं ना कोकणाचं, मी अक्षरशः वेडी होते. तर प्रत्यक्षात तसंच असतं का हो, प्रत्यक्षात तसंच असतं का? म्हटलं नैनाताई, प्रत्यक्षात तसं नसतं, त्याच्यापेक्षा 10 पट चांगलं असतं. याचं कारण पुस्तकात ते लिहिलेलं आहे किंवा तुम्ही फोटो बघता. प्रत्यक्षामध्ये तुम्ही जे बघता ना ते आणि पुस्तकात त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, ह्याच्यापेक्षा 10 पट चांगलं असतं. त्यामुळे मला एकदा ते बघावंसं वाटतं, म्हणून आता मला अशा त्या कार्यक्रम बघत असाव्यात. तर तशा अनेक नैनाताई राऊत आहेत की ज्यांना कोकणाची खूप ओढ असते, पण काही कारणामुळे ते जमत नसतं, जाणं राहून गेलेलं असतं. आणि अनेक ठिकाणी कसं असतं की कोकणामध्ये ना त्यांनी जुनं सगळं जपलेलं असतं. आता उदाहरणार्थ हे पाणी काढायचं एक जुना पायरहाट म्हणतात त्याला.
इंद्रनील ठाकूर देवगड आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये. इंद्रनील ठाकूर नामांकित ॲडव्होकेट आहेत. तर अशा प्रकारे अनेक मंडळींनी ना ते आपण अँटिक ज्याला म्हणतो ना ते जुने पण त्यांनी छानपैकी तर अशा प्रकारे ना अनेक लोकांनी हे जुने पण खूप जपलं आहे. हे जुनं पण असं जपल्यामुळे कसं होतं की आपल्याला त्या 40 वर्षापूर्वीच्या 50 वर्षापूर्वीच्या काळामध्ये आपल्याला जायला होतं. आता तुम्ही म्हणाल की ह्याची काही गरज आहे का, असं नाही. अनेक ठिकाणी वीज आता जवळजवळ सगळीकडे हल्ली वीज झाली आहे, तेवढे पंप आहेत विजेचे, पण हे लोक अजून बाळगून आहेत. आता हे ग्रस्त आपण जे बघत होतो ते म्हणाले आमचा हा कित्येक पिढ्यांचा हातराट आहे. आता तुम्ही म्हणाल कित्येक पिढ्यांचा हातराट अजून टिकला कसा, त्याला उत्तर आहे हे सागवानाचं लाकूड असतं. वर्षानुवर्ष ते राहतात. ही किमया सागवानाच्या लाकडाची आहे. दुसरं शिसव म्हणून असतं. शिसव तसं महाग पडतं, पण कोकणामध्ये सागवानाची स्वतःची असतात, त्यामुळे त्याचंही बनवलेलं असल्यामुळे. आणि अजून अनेक ठिकाणी कसं होतं, लोक विहिरीवरून सुद्धा पाणी भरत असतात. विहिरीवरून पाणी भरतात, नंतर नदी वगैरे असेल तर तिथनं भरत असतात. तर ती देखील एक मजा और असते. आपल्या रमेश अणावकर आहेत ना, त्याने एक छान गाणं लिहिलंय. विहिरीचं पाणी भरायला अनेक स्त्रिया येत असतात गावातल्या. तर एक दिवशी एक स्त्री थोडी उशिरा येते. मग तिच्या ज्या सख्या असतात त्या विचारतात की काय ग, आज पाणी भरायला उशिरा का आलीस. तर त्याला ती काय उत्तर देते बघूया आपण. असो, तर ती सांगते पाणी भरायला का उशीर झाला, मुंबईहून मिस्टर आले आहेत त्यामुळे गप्पा गोष्टी करण्यात उशीर झाला. असो, तर अशा प्रकारे हे सगळं जुनं खूप खूप लोकांनी छान राखलं आहे. त्यामुळे अजूनही जे कोणी कोकणला जातात ना त्यांना जुन्याचा आणि नव्याचा छानपैकी एक संगम बघायला मिळतो. आणि आता हे सांगितलं की पंप आहे तरी सुद्धा लोकांनी हे पायराट ठेवले आहेत, विहिरी ठेवल्या आहेत. अनेक लोक असतात की गॅस, आता कोकणात सुद्धा सिलेंडरचा गॅस आहे तरी सुद्धा अनेक लोकांनी चुली ठेवलेल्याच आहेत. कारण कसं ती एक वेगळी मजा असते. आणि आता आमचं सुद्धा घर आहे देवगडला ना, माझा धाकटा भाऊ आहे तिथे, त्याची बायको म्हणजे वहिनी सांगते आम्ही अजून चूल ठेवली आहे. कारण त्यानिमित्ताने म्हणाली की खाली बसणं उठणं होतं ना दिवसातनं 10 वेळा, नाहीतर जेवायला डायनिंग टेबलवर बसायचं, उभ्याने कोट्यावर स्वयंपाक करायचा गॅसवरती, त्यामुळे बसायची वेळच येत नाही. म्हणून म्हणाला मी चूल ठेवली आहे. आणि त्या चुलीवरच्या जेवणाला थोडी वेगळी मजा असते. म्हणजे अगदी सांगायचं तर कुकरमधला भात आणि चुलीवर तांब्याच्या पातेलीत केलेला भात याच्यामध्ये जमीन अस्मानाचा चवीमध्ये फरक असतो. तर त्यामुळे अनेक लोकांच्याकडे हा चूल अजून असताच. अगदी काही नाही झालं तरी चहा करायला किंवा दूध तापवायला सगळ्यात बेस्ट ती चूल म्हणून असते. कारण एकदा वैयक्तिकीवर बघायला लागत नाही आणि ते मंद चुलीवरती जास्त साय येते असं म्हणतात. तो माझा प्रांत नव्हे, पण त्या चुलींची जी मजा असते ना ती निश्चितपणे अजूनही टिकून आहे अनेक घरामध्ये. तसंच आता मगाशी आपण बघितलं की आता शहरात त्या सगळ्या सेवा तिथे उपलब्ध झाल्यामुळे घरं स्लॅबचीच असतात, आजकाल चिरेबंदी असतात, पण तरी देखील अनेक ठिकाणी घरं असतात ती म्हणजे पूर्वी सर्रास घरं असतात ना ती गवतानी शाकारलेली असतात. त्याचं छप्पर असते ते गवताचं असते, कारण एक म्हणजे स्वस्त मिळतं, गवत घरचं असतं. पण एक तुम्हाला सांगतो गवताने भर उन्हाळ्यात सुद्धा तिथे अतिशय थंडावा जाणवत असतो, उन्हाळा अजिबात जाणवत नाही. पण नंतर ज्याला थोडंसं परवडतं ते नळे म्हणून असं असत, नळे, त्या स्लॅबचा जमाना, ते हळूहळू फरक पडत गेला. पण अशा प्रकारे घरं अजूनही आपल्याला बघायला मिळतात की गवताने शाकारलेली. ते छान दृश्य असतं आणि अतिशय छान गारवा असतो, उन्हाळ्यात जाणवत देखील नाही त्याला.
आणि हे सगळं टिकून ठेवलं आहे लोकांनी, अजूनही लोकांनी टिकून, म्हणजे मोठ्या मोठ्या घरामध्ये सुद्धा बाजूची एखादी लाकडं ठेवण्याची ही असेल जागा, तर ती सुद्धा गवताने साकारलेली असते त्याच्यामध्ये, आणि गवत घरचंच असतं. आणि कोकण म्हटलं की कसं माड, पोफळ म्हणजे नारळ, सुपारी, आंबा, हे सगळं कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतं. पण पुलंनी एका पुस्तकात लिहिलं आहे बघा, अंतू बर्वा हे जे व्यक्तिचित्र आहे ना, तिथे पुलंनी काय लिहिले, ते अंतू बर्वा ते सांगतात पुलंना की अंतू बर्वाच्या घराच्या परिसरामध्ये एक मोठं आंब्याचं झाड असतं. ते अंतू बर्वा ते सांगतात, अंतू काका पुलंना, आमची ही गेली त्यानंतर हा आंबा कधीही धरला नाही. एकेकाळी टोपल्याने आंबे घेतलेत या झाडाचे मी. म्हणजे ते म्हणतात हे जे आंब्याचं झाड आहे त्याला टोपल्या भरून आंबे मी घेतले होते, पण ज्या दिवशी माझी पत्नी वारली तिथपासनं हा आंब्याला फळं धरलेली नाहीत. त्याच्यावर ते अंतू बर्वा म्हणतात, भाग्य कुठच्या वाटेनं जातं सांगता येत नाही हो. आणि खरं आहे ते, अक्षरशः अनेक वेळा ते खरं होतं असं की त्याला आता कोणी अंधश्रद्धा वगैरे म्हणून असेल तो वेगळा भाग, पण अनुभवाला येत असतं. आता आमचंच सांगतो तुम्हाला, आमचं घर पूर्वी ना मेन रस्त्यापासून 1 किलोमीटर खाली होतं. तिथे अंधार लवकर पडतो, सूर्य उशिरा उगवतो, कारण खाली आहे, आणि तिथे सगळ्याच गैरसोयी आहेत. म्हणजे इंटरनेटचा सिग्नल पकडत नाही, जवळ वाहनं नाही. त्यामुळे आता काय केलं आम्ही, रस्त्याच्या कडेला एक घर बांधलं, मग तिथनं 1 किलोमीटर मेन सपाटीला. तर तिथे आमच्या घरामध्ये घर अजून आहे तिथे, फक्त आम्ही राहत नाही. बाकी सगळं बाग आहे तिथे, नारळ आहेत, पोपळी, सुपाऱ्या सगळं आहे, केळी, फणस. पण तिथे आता राहणं नसल्यामुळे काय होतं, आमच्या अंगणामध्ये जे चिकवाचं झाड होतं ना, चिकूचं, त्या चिकूच्या झाड 200-250 चिकू मिळत असत. आता तिथे राहत नाही, पण झाडाला पाणी लावलं जातं, तिथे सेवक आहे. पण त्या दिवशी बघितलं ते 15-20 फक्त चिकू, 15 ते 20 चिकू. आता मला सांगा, तिथे माणसं राहत नाही, मालक राहत नाही, काय त्या झाडांचं नातं असतं बघा. पण हे येईल नाही, जवळजवळ 3 वर्ष झाली 15 ते 20च्या वर चिकू त्या झाडाला लागत नाही, जिथे 200-250 चिकू मिळत असत. त्यामुळे हे निश्चितपणे माणसाचा सहवास आहे ना, त्याचा काहीतरी वनस्पतींच्यावर परिणाम होत असेल. आमच्या इकडे ना कोकणामध्ये देवगडला बंडू पाटणकर, बंडोपंत पाटणकर, त्यांना बंडू पाटणकर कौतुकाने म्हणत असत. त्या बंडोपंत पाटणकर अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. त्यांचं हे शेती, आंब्याचं बाग, दुकान होतं त्यांचं. तर एकदा त्यांच्याकडे मुंबईहून ग्रस्त आहेत. अनेक लोक मुंबईहून काय करतात की तिथे प्लॉट घेऊन थोडीशी झाडं बिडं लावतात, वर्षातनं एखाद्या वेळा जातात, आणि तिथे केअरटेकर ठेवलेला असतो. तो केअरटेकर ठेवलेला असतो, तो झाडांना पाणी लावतो, शक्यतो सगळं करत असतो. पण झाडं म्हणावी तशी वाढलेली नसतात. तर एक ग्रस्त मुंबईचे असेच तिथे इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून जागा घेऊन झाडं लावलेली, केअरटेकर ठेवलेला. तर ते बंडोपंतांना विचारतात, हो तुमची झाडं कशी हो डौलदारणी अशी, आमची अजून तशी वाढत नाही, कारण काय. त्या बंडोपंतांनी सांगितलं त्या मुंबईच्या ग्रस्तांना, अहो झाडं अशी नाही मोठी होतो, त्यांच्याशी बोलायला लागतं, त्यांच्याशी बोलायला लागतं. ते मुंबईकर ग्रस्त त्यांना कळलं म्हणजे झाडांशी काय बोलायचं, म्हणजे मनात म्हणाले असतील झाडाचं काय बोलायचं. त्याच्यावर ते म्हणाले, झाडांच्या मधनं फिरायला लागतं. झाडामध्ये असतं काही पिकली पानं असतात, ती खोडून टाकायची. अर्थात सगळी शक्य नाही, जे हाताला लागतात ती उंचवर असेल तर काय करणार, पण त्या झाडामधनं फिरायचं, बोलायचं त्यांच्याशी. त्यांना समजत नसतंच आपल्याला वाटतं, पण मला झाडांशी बोलायला लागतं, त्यांच्यामधनं फिरायला लागतं. तुम्ही एक वेळा वर्षातनं येणार 4 दिवस, अशाने म्हणाले अजिबात होत नाही. आशिष धनगरजी आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये, लोकसत्तेचे वार्ताहर आहेत ते ठाण्याचे, अनेक वेळा सहकार्य असं कार्यक्रमाची बातमी वगैरे देतात ते, कारण हे कार्यक्रम विनामूल्य असतात आणि लोकांच्या ह्या लॉकडाऊनमध्ये अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी बऱ्या वाटतात लोकांना. त्यामुळे आशिष धनगरजी आपलं स्वागत. तर ते म्हणतात की हे झाडांशी बोलायला लागतं म्हणून, आणि हे खरोखर सत्य आहे हे. पण अनेक लोकांना ते पटतही नसतं. त्यामुळे केवळ इन्व्हेस्टमेंट म्हणून मुंबईला यायचं आणि वर्षातनं एकदा जायचं अशा प्रकारे होत नाहीत. आणि हे झाडांच्या बाबतीत असतं, गुरांच्या बाबतीत सुद्धा असतं, गाई, म्हशी, बैल. अगदी उदाहरण सांगतो तुम्हाला, आमचे एकेकाळी, आता झाल्या गोष्टीला 15 वर्ष, 15-16 गुरं होते आमच्याकडे, गाई, म्हशी, बैल. तर माझा भाऊ तिकडे जो आहे ना, जो सगळं सांभाळतो, तो रोज रात्री झोपण्याच्या आधी त्या गोठ्यामध्ये जायचा, आणि गुरं असतात ना, ते समोरासमोर बांधलेली असतात, म्हणजे त्यांची तोंड समोरासमोर, आणि मध्ये गवत टाकलेले असतात, फळ्या अशा करून. ते गवत म्हणजे पायाखाली येऊ नये म्हणून 2 फळ्या उभारून असं गवत सगळं सामायिक टाकलेलं असतं, ते समोरासमोर ते खात असतात. तर तसं तो माझा भाऊ काय करतो, रात्री ना, आता गुरं नाही येत आमची, कारण आता वेगळी कारणं आहेत, पण त्यावेळी तो रोज रात्री झोपायच्या आधी गोठ्यामध्ये जायचा, आणि मधोमध ते गवत ठेवलेलं असतं, तिथनं तो चालत चालत जायचा. आणि तो गोठ्यात गेला की रात्रीच्या वेळी गुरं बसलेली असतात, काही झोपलेली असतात, काही झोपायच्या लाईनीमध्ये असतात, पण ती बसलेली असतात, फारसं कोणी उभं असत नाही.
तर हा गोठ्यात गेल्यावर म्हणजे जणू काय मानवंदना देतात ना बॉसाला तसा, पण ते मानवंदना म्हणून नाही, ते प्रेम असे. त्यामुळे तो गेला ना की सगळी गुरं उठून उभी राहायची. मग हा त्या मधोमध त्या गवत घातलेलं असतं ना तिथनं जाऊन प्रत्येक गुराच्या मानेखालनं हात फिरवणार, त्याच्या कपडावरून हात फिरवणार आणि ते अगदी आसुसलेली असत की कधी मालक येतो आणि कधी आपल्या अंगावरून हात फिरवतो. आणि गंमत म्हणजे प्रत्येक गुराला आपल्या हाताने छोटीशी अशी गवताची जुडी ती आपल्या हाताने तो प्रत्येकाला देत असे आणि विश्वास ठेवा ती गुरं ते खात असत. आता समोर गवत भरपूर पडलेलं आहे, त्यांनी खाल्लेलं आहे, त्यांचं पोट भरलेलं आहे, पण ही जी प्रेमाची भाषा असते ना प्रत्येक गुराच्या समोर, आणि एका गुराच्या तोंडात ती गवताची जुडी देत असताना दुसरा मान लांब करून बाबा माझ्याकडे कधी येतोय, माझ्याकडे कधी येतोय अशी वाट बघत असतात. म्हणजे एक काव्य असतं ते, खरं सांगतं ते काव्य असतं एक प्रकारचं. तर ही जी अटॅचमेंट असते ना झाडांची मालकाशी, गुरांची मालकाशी, ते एक वेगळाच विषय येतो. तो अनुभवला ना की त्याच्यामध्ये, आणि हे इतकं गुरावरती प्रेम करतात ना कोकणातली माणसं, शेतकरी. आम्हाला सांगतो की आमच्या घराच्या शेजारी एक घर आहे, तिथे त्यांचं पण एक बैल जोडी होती. तो एक बैल कुठेतरी दोन बैलांची झुंज झाली आणि त्या बैलाचं शिंग मुळापासून उखडून आलं. म्हणजे तिथे भोग पडलं जिथे शिंगाचं मूळ असेल. म्हणजे केवढी प्रचंड त्या बैलांची झुंज झाली असेल आपण कल्पना करू शकतो. आता त्यावेळी कोकणामध्ये व्हेटरनरी डॉक्टर नाही, काय करणार. मग पाला बिला झाडपाला काय माहिती असेल ते चाललं, पण ते जखम झाली हो, कारण मुळापासून शिंग उपटल्यामुळे मग त्याच्यात जंतू झाले, कीड झाली, त्याला सेप्टिक झालं, वास यायला लागला. अशी जवळजवळ 2 वर्ष तो बैल तसा होता. 2 वर्ष. दत्तराम गांगण साहेब आपलं स्वागत. अनिरुद्ध बापू परिवारामध्ये श्रद्धावान आहेत ते दत्तराम गांगण. खूप बरं वाटलं आपण कार्यक्रमाला आला दत्तरामजी. तर कसं होतं की काही लोक काय म्हणाले, आता बैल कामाला उपयोगी नाही कारण असं जखमी झालेला, ती जखम बरी होत नाही. 2 वर्ष तसा होतो आणि शेवटी एवढंच सेप्टिक झालं, त्याला घाण सुटायची, त्याला वेगळा बांधला होता इतर गुरांना सेप्टिक होऊ नये म्हणून. त्याच्या जवळ कोणी जात नसे, पण हा जाऊन शक्यतो आतमध्ये काहीतरी झाडाचा पाला पाचोळा गॅमॅक्सिन पावडर करून बांधायचं ते माशा बसू नयेत म्हणून. पण तो 2 वर्ष बैल तसा होता. अनेक लोकांनी त्याला सांगितलं आता बैल काय उपयोगाचा नाही, तू खाटकाला देऊन टाक ना. खाटी घेऊन जातात आणि कत्तलखान्यात नेतात. तो रडला, म्हणाला अजिबात देणार नाही मी खाटिकाला, त्यांनी इतकी वर्ष माझी सेवा केली आहे. मी म्हणतो असाच त्याला सांभाळीन, माझ्यात ते अर्धी भाकरी त्याला घालीन, पण मी त्याला म्हणतो खाटकाला देणार नाही. एवढं एक प्रेम आहे ना जिव्हाळा. तो जिव्हाळा गुरांना प्रेम लावतो. म्हणजे प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं अशा प्रकारे ते असतं. आणि हा जो स्वभाव आहे ना त्याचा की प्रेम म्हणजे जनावरांच्यावर प्रेम करतात, झाडावर करतात, माणसावर करतातच. त्यामुळे ते आता तुम्हाला सांगतो या कोरोनामुळे यंदा आंब्याचा सीझन अतिशय डल गेला. म्हणजे बहुतांशी माल मुंबईला आलाच नाही कारण वाहतूक नव्हती, टेम्पो वगैरे तरी चटकन मिळत नव्हतं असं. तर हे एक वेगळाच नुकसान तर झालंच. पण तुम्हाला सांगतो की ह्यासाठी कोणीही कोकणातल्या माणसांनी आपले आंबे रस्त्यावर टाकून दिले नाहीत. जसं आपण ऐकतो आंदोलनामध्ये कांदे रस्त्यावर फेकतात, टॉमॅटो रस्त्यावर फेकतात, दुधाच्या कॅन रस्त्यावर कुठून टाकतात. आमच्या कोकणामध्ये आजपर्यंत कोणी असं केलं नाही आणि यावेळी केलं नाही. यावेळी अनेक लोकांनी, झाडावर आंबे आहेत पण ते मुंबईला जाऊ शकत नाही, लोकल एवढं मार्केट नाही, मग काय करायचं त्या आंब्याचं. बरं, आंब्याचा रस काढणं, आटवणं, साठं करणं हे सगळ्यांना शक्य होत नाही कारण मॅनपॉवर नसते तेवढी. पुन्हा त्याला ऊन लागतं, पाऊस इतका लागतो, त्यामुळे तेही करता येत नाही. पण ज्यांच्याकडे असं झालं, आमच्या घरी सुद्धा माझ्या भावाच्याकडे आंबे आहेत. तो म्हणाला माणसं जी भेटतील त्यांना मी असेच भेट देऊन टाकले, पण कोणी टाकून दिलं नाही का सरकारचा निषेध म्हणून रस्त्यावर नाही फेकून दिले. प्रेमाने कोणी येतील म्हणजे शोधून दिले, कारण तो टिकाऊ वस्तू नाही होती, 5-6 दिवसात ते खराब होणार. त्यामुळे आलेल्या माणसांना दिले, ज्यांची झाडं नाही त्यांना दिले. ही कोकणाची संस्कृती आहे. तुम्हाला सांगतो फेकून देणं नाही. अहो असं झालं तर माणूस म्हणेल अरे अन्न हा नाता, अन्न आहे ना ते, फेकता काय रस्त्यावरती. त्यामुळे हा माझ्या कोकणातल्या संस्कृतीचा निश्चितच फरक अगदी आहे. आणि अनेक वेळा कसं होतं आपल्याला लक्षातही येत नाही काय ते. आमच्याकडे ना वेन्न कुलकर्णी म्हणून एक पत्रकार होते, आता वारले ते, जर्मनीमध्ये होते 16 वर्ष. तर त्यांना एकदा मी कोकण दाखवायसाठी म्हणून घेऊन गेलो होतो देवगडला. भक्ती कामतेकर जोगेश्वरी, आपण कार्यक्रम बघताय, भक्तीतही आपलं स्वागत. तर ते वेन्न कुलकर्णी पत्रकार त्यांना घेऊन मी देवगडला गेलो होतो. आमच्या घरी 2 दिवस राहिले होते. सगळं खूप खुश झाले, म्हणाले. आणि त्यावेळी मे महिना होता बरं का. ते म्हणाले मे महिन्यामध्ये एवढी हिरवळ आहे तर पावसामध्ये केवढी असेल. तर एक दिवशी मी त्यांना 2 दिवस राहिले होते.
एक दिवशी दुपारी जेवताना मला म्हणाले की चंद्रशेखर, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? म्हणाले, आत्ता आपण जेवायला बसलो त्या ताटामध्ये सगळे पदार्थ तुमच्या घरचे आहेत. हे आमच्याही कधी लक्षात आलं नव्हतं. मी तुम्हाला सांगायचं तर भात, आमच्याकडे भात होतो, तो घरचा भात होता. तुरडाळ आमच्याकडे होते, त्यामुळे आमटीची तुरडाळ ती घरची होती. भाकरी केली होती नाचणीची मुद्दाम, ती नाचणी आमच्या घरी पिकते. चटणी, त्यातला नारळ आमच्या घरचा, त्यातली मिरची आमच्या घरची. मसाला जो असतो तो आमच्या घरचा. वांग्याची भाजी केली होती ती घरची होती. मसाला देखील आमच्याकडे घरी कुटतात तो होता. लिंबू ताटात ठेवलं, वाढलेलं लिंबू ताटात ठेवलेलं ते देखील घरचंच होतं आमचं लिंबू. शैलताई, आवाज येत नाही म्हणतात, इथे काही नाही आहे हो त्रास, इथनं जातोय. ठीक आहे, मी तुम्हाला यूट्यूबची लिंक पाठवून देईन रात्री, त्यावर आपण बघू शकता. शैलताई, यूट्यूबची लिंक रात्री पाठवीन. तर कसं होतं, ती काकडी कोशिंबीर केली होती, काकडी ती घरची होती. पापड घरचा होता. श्रीखंड, दूध आमचं घरचं असल्यामुळे चक्का करून श्रीखंड ते घरचं होतं. शेंगदाणा चटणी होती आमच्याकडे, शिंगा होतात भुईमुगाच्या. ते म्हणाले की या ताटामध्ये सगळे पदार्थ तुमच्या घरचे आहेत. हो म्हटलं, सर आमच्याही कधी ही गोष्ट लक्षात न होती. म्हणतो ना, पिकतं तिथे विकत नाही म्हणून. तशा प्रकारे कोकणामध्ये सगळं असं एक मजा जी असते ना. अमोल सावंत, इंडसइंड बँकेचे मुंबईचे मॅनेजर आहेत. अमोलजी, आपलं मनपूर्वक स्वागत. तर हे शेंगदाणा चटणीने सगळे पदार्थ ना अगदी घराचे होते. आमच्याही लक्षात कधी आलं नाही ते, कारण कोणीतरी त्रयस्थ, जसं नाटक आहे ना, आपल्याला कळत नाही कसं माझं काम होतं ते प्रेक्षकांना बरोबर कळतं, तसं त्या वैन्य कुलकर्णी त्यांनी आमच्या लक्षात आणून दिलं. तसे कोकणामध्ये खूप मजा असते. आपण कोकण म्हटलं की तरस, नंतर भूतावर त्या परवाच मी कार्यक्रम केला होता, भूताटकी आणि मी म्हणून. तसं कोकणामध्ये आणखी एक प्राणी असतो, तो म्हणजे कोल्हा. हा कोल्हा ना संध्याकाळ झाली की तो कुठे जंगलात असतात, ते बाहेर येतात. कारण संध्याकाळच्या वेळी त्यांना आवडतं खाद्य म्हणजे कोंबडी संध्याकाळी आपल्या घरात जात असतात, बाहेर जी दाणापाणी घ्यायला आलेली असतात. तर तो त्यांचं लक्ष ते असतं कोल्ह्यांचं, त्यामुळे ते संध्याकाळी बाहेर पडतात. आणि आपण नेहमी म्हणतो ना भित्रा कोल्हा आपण म्हणतो ना, ते चुकीचं आहे बरं का. कोल्हा भित्रा वगैरे काही नाही. संध्याकाळच्या वेळी 1-2 माणसं असतील ना, तो व्यवस्थित हिंस्र होतो, कारण त्यालाही चांगले दात असतात. सोळे कुत्र्याला जसे दात असतात त्याला असतात, कुत्र्यापेक्षा ताकदवान असतो, दिसतो कुत्र्यासारखा. पण तो जो कोल्हा असतो तो भित्रा काही नाही आहे. प्रसंग बघून तो ॲग्रेसिव्ह असतो. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे 1-2 माणसं दिसली, त्याला वयाची लहान, ती त्याला अक्कल असते. मोठ्या माणूस मध्यम. आम्ही शाळेत जाताना अनेक वेळा तो दिसायचा. आणि तो रस्त्याने आडवा चालतो. त्याला म्हणतात, ज्यांना आवाज ऐकू येत नाही त्यांना मला असं वाटतं की मोबाईलचा लोकल प्रॉब्लेम आहे तो. तर मी सगळ्यांना यूट्यूबची लिंक मी पाठवून नेहमीच असते माझी. संध्याकाळी आता कार्यक्रम झाला की 2 तासामध्ये यूट्यूबवरती माझं चॅनल आहे चंद्रशेखर ठाकूर, त्या चॅनलला आपण भेट द्या, तिथे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. तर कसं होतं की तो संध्याकाळी शाळेतनं मुलं जात असतील ना, आणि त्याची वेळ कशी असते, पूर्ण काळोख पडला नाही पण सूर्य मावळला, तो मधल्या पिरियडमध्ये संधी काल ज्यावेळी असतो ना त्यावेळी तो कोल्हा असतो. आणि तो अंतर ठेवून तो आडवा चालत असतो. म्हणजे तो घाबरायचा प्रयत्न करतो. म्हणजे माणूस बघून, मुलं आहेत ना ती काय आपल्यावर हल्ला करणार नाही. मोठी माणसं असतील तर सहसा तो अशी हिंमत करत नाही. आणि कसं ह्या ज्या गोष्टी आहेत ना कोकणामध्ये, खरंच तुम्हाला सांगतो, काव्य आपण जिथे शोधू तिथे असतं. आता अनेक वेळा कसं असतं, ज्यांची गुरं असतात ना, गाय, म्हशी, बैल, ही गुरं असतात, तर तिथे त्या गुरांच्या बरोबर त्या शेतकऱ्याचा कुत्रा देखील असतो. तर तो कुत्रा अक्षरशः तुम्हाला सांगू, ते माझ्याकडे फोटोसुद्धा काही आहेत, त्या कुत्र्याला, गावठी कुत्रा, शिकवलेला वगैरे काही नाही, पण त्याला ते कळत असतं की ह्या गुरांची जबाबदारी माझी आहे. जर कोणी वन्य प्राणी आला, कोल्हा म्हणा, तरस म्हणा, तर त्याला पुढे येऊ द्यायचा नाही. म्हणून तो कुत्रा त्या गुरांच्या पुढे चालत असतो. थोडा पुढे गेला की थांबतो. मग ही गुरं सगळी पुढे गेली की पुन्हा म्हणतात ना, हे शिकवलेले नाही हो, पण जन्मजात त्यांना काय ते असतं ना, ते बघायला सुद्धा इतकं छान वाटत असतं. आणि गुरांचं प्रेम तुम्हाला सांगतो ना, मगाशी मालकावर प्रेम करतात जसा मालक गुरावर प्रेम करतो. आता एरवी कसं होतं की गाई म्हशी चरायला नेताना बरोबर कोणते राखणदार असतो, कारण कोणचं भात खाऊ नये, कोणचं काय लावलेलं असेल ते खाऊ नये असं म्हणून ते कोणते बरोबर असतो. पण प्रत्येक वेळी शक्य होतं असं नाही. आणि परिस्थिती अशी असते. तर आमच्याकडे आमचं कंपाऊंड खूप मोठं आहे, त्या कंपाऊंडमध्ये भरपूर गवत आहे. मग सकाळी एकदा त्या गुरांना सोडलं ना तिथे, मग बघायला लागत नाही, गुरांना सोडायचं, गेट बंद करून घ्यायचं की तिथे ती दिवसभर असतात. तिथे पाण्याची पण सोय असते, असतं हिरवं, ते खात असतात. आणि अशा प्रकारे तो परिसर मोठा आहे. पण संध्याकाळ झाली की त्यांना परत आणून गोठ्यामध्ये बांधायचं ना, हे मी बघितलेलं तुम्हाला सांगतो, बघितलेलं सांगतो.
माझी गावाला जी वहिनी आहे ना धाकटी, तर एकदा आम्ही गेलो होतो त्यावेळेस ती म्हणाली गुरं आणायची आहेत. म्हणजे गुरं आणायची आहेत, चरायला घेतलेली, दिवसभर चरली ती गुरं आणि आणायची आहेत म्हणून ते कंपाऊंड आहे जिथे त्यांना चरायला सोडलेलं असतं, तिथे गेलो. फक्त एकही गुरु दिसत नव्हतं. म्हणजे ते परिसर मोठा असल्यामुळे दिसत नव्हतं. ती आमची वहिनी, तिने काय करावं, तिथे फक्त गेली आणि जोरात तिने हाक मारली, येवा गो, येवा गो, म्हणजे या रे सगळ्यांनी या, येवा गो. मालवणीमध्ये म्हणतात येवा गो. अहो तुम्हाला सांगतो, येवा गो म्हटल्यावरती अक्षरशः दुडदुड धावत सगळी ती गाई म्हशी बैल तिथे आले. जायला सुद्धा लागलं नाही. माझी बायको मुंबईची, तिला खूप कौतुक वाटलं. ती म्हणाली असं कसं, तेवढं आम्हाला काय त्यात नवीन नाही वाटतं, ते रोजचंच आहे. येवा गो म्हटलं की ती येतात. म्हणजे एका मालकिणीच्या प्रेमळ हाकेसाठी ना ते सगळी येतात, काय करायला लागत नाही. मग त्यांना न्यायचं आणि गोठ्यात बांधायचं. ही जी मजा असते ना खरोखर, त्याच्यामध्ये काव्य म्हणतात ना, ते हेच असतं. आणि तुम्हाला हे जनावरांच्या प्रेमाचं एक तुम्हाला घडलेलं उदाहरण सांगतो. त्यावेळी मी मराठी शाळेमध्ये होतो. त्यावेळी आमची एक म्हैस व्याली होती, दुभती होती. तर अनेक वेळा काय होतं, घरामध्ये 2-3 म्हशी असल्या की काय ती गरज असत नाही, दुधाला तेवढी मार्केटिंग पण नव्हतं, मग करायचं काय म्हणून मग ती म्हशी विकत पण असत, कधी घ्यायची पण वेळ येत असे. तशी आमची एक म्हैस होती, ती 3 किलोमीटर दूर असलेल्या गावामध्ये एकाला विकली आमच्या वडिलांनी. त्यावेळी आता काय प्रेम म्हटलं तर अनेक वेळा व्यवहारही बघायला लागतो. हो, कारण कसं ते दूध एवढं करायचं काय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढी गरज सांभाळायला तेवढी ताकद पण असत नाही आपली, कारण शारीरिक श्रमाची कामं आहेत ती. त्यामुळे मग असं, आणि मागणी पण असते की दुभती म्हैस कोणाला हवीच असते ना. तर तशी ती विकली. 3 किलोमीटर दूर एक माणूस राहत होता, त्याने ती घेतली. तर तिथे गेल्यावरती ती 3 दिवस तिथे होती. चौथ्या दिवशी, म्हणजे कसं गुरांचं प्रेम असतं बघा, चौथ्या दिवशी तिने संधी साधून ते जे दाव्याला बांधलेलं असतं ना, ते दावं तिने हिसडा मारून तोडलं आणि रातोरात ती आली. प्राण्यांना रात्री दिसतं आणि त्यांना कसं कुत्रे प्राणी मांजरे ह्यांना रस्ता कळतो. ती बरोबर रातोरात आली आणि आमच्या गोठ्यामध्ये येऊन, त्या गोठ्यामधल्या इतर जनावरांच्या मध्ये येऊन उभी राहिली. प्रत्येक जनावरांची आमच्याकडे जागा ठरलेली असते, मध्ये कोण बाजूला, कोण त्याच्या बाजूला हा, त्याच्या बाजूला हा, ते ठरलेली जागा असते ना. तर त्या आपापसात आरोग्याच्याच खटाळपणा करत राहतात गुरं. तर हिची जागा या म्हशीची सगळ्यात शेवटी होती खरं तर, पण ती सगळ्यांच्या मध्ये येऊन उभी राहिली. का, एक प्रकारे संरक्षण पाहिजे होतं तिला, की मला परत कोणी घेऊन जाणार नाही म्हणून. आणि झालं कसं, सकाळ झाल्यावरती आई उठली, दूध काढायला गेली. इतरही दुभत्या म्हशी होत्या. आई आमची दूध काढायला गेली, त्यावेळी बघते, अरे ही म्हैस आपण परवा दिली होती ना एकाला, तर ती आलेली. तर ते कळलं ना की त्या म्हशीला एवढं प्रेम, की ती दावत तोडून आली 3 किलोमीटर रातोरात. आमच्या आईला सुद्धा एवढं, आई म्हणजे आमची श्यामची आई म्हणतात ना, तशी आमची आई होती, अक्षरशः श्यामची आई. म्हणजे आम्ही पुस्तकही वाचले आणि घरात ते अनुभव घेतला. तर तिला ते बघून एवढं गहिवरून आलं की काय प्राण्याचं प्रेम आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, अक्षरशः माझ्या आईनी त्या म्हशीच्या गळ्याला मिठी मारली, तिच्या अंगावरून, कपाळावरून, मानेवर हात फिरवला. मी तिला गलबलून आलं की किती प्रेम करतात जनावरंसुद्धा. आणि मग वडिलांना सांगितलं माझ्या आईनी, की आता माहिती होतं ना, त्या माणसाला माहिती असतं ज्याने घेतला त्याला, मग म्हैस गेली कुठे, मूळ घरी गेली असेल म्हणून. त्याप्रमाणे तो माणूस सकाळी आला. पण माझी आई म्हणाली वडिलांना, तिला परत नका देऊ, एवढी ती प्रेमाने आली आहे, राहू दे, आपण काय मॅनेज करू काहीतरी. मग त्या माणसाला पैसे देऊन टाकले आणि ती मग म्हैस घरामध्ये आम्ही तरी ठेवून घेतली. तर त्यावेळी आमचे एक शिक्षक होते, गोडसे सर म्हणून, आता नाही आहेत ते, नावी गोडसे म्हणून. खूप त्यांच्याबद्दल मला भरभरून बोलावं असं वाटतं. प्रचंड त्या शिक्षकांनी माझ्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यांनी घडवलं आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे. शिक्षक म्हणून जी जबाबदारी असते पूर्ण त्यांनी जे पार पडले. तर नेमके त्यावेळी ते आले होते, ते होते, आम्ही बघत होतो, ते समोरच दृश्य चाललं होतं. आई त्या म्हशीला कुरवाळते, आई रडते. तर ते आमचे गोडसे सर म्हणाले, अरे शेखर, हे काव्य आहे रे, हे खरोखर काव्य आहे. त्यामुळे कुठे कुठे आपण काव्य बघू ना, आपल्या बघणाऱ्याची दृष्टी पाहिजे खरी तशी. आणि मी म्हणतो म्हणून आपलं तुझ्यापाशी नाटक आहे ना, त्याच्यामध्ये काकाजीची भूमिका केली रवी पटवर्धन. पूर्वी दाजी वाटवडेकर ती भूमिका करत असत, तुझ्यापाशी. त्याच्यामध्ये ते काकाजी सांगतात की, म्हणतात ते फॉरेस्ट ऑफिसर होते काकाजी, ते आपले अनुभव सांगत असतात पुतण्याला. ते म्हणतात, अरे मी फॉरेस्ट ऑफिसर होतो, जंगलामधनं म्हणून एक काळवीट, मोठा काळवीट आणि 5-6 माद्याबरोबर असा म्हणतो रुबाबात चालत होता. म्हणतो हिरो जसा घेऊन जातो 4-5 पोरींना, तसा म्हणतो तो काळवीट रुबाबात चालत होता. म्हणतो त्याच्यामध्ये काव्य आहे.
दुसरं ते काकाजी म्हणतात, परवा म्हणतो रस्ता झाडणारा एक मी सफाई कामगार बघितला, तो म्हणतो ऐशा झाडू लगावत होता की एखादा क्रिकेटपटू बॅट पण तशी फिरवू शकणार नाही. काय म्हणतो श्यामभैया, काव्य असतं, काव्य म्हणतो. असे ते तात्पर्य आपण ते शोधण्यामध्ये असते सगळं काव्य. तर ते नंतर बऱ्याच वर्षांनी काय झालं, गोडसे सर म्हटलं ना, आता नाही आहेत ते खूप वर्षानंतर भेटले मला मुंबईमध्ये. ते शेवटच्या टप्प्यात त्यांची तब्येत बरीच खालावली होती आणि मग ते मुंबईला आले होते मुलाकडे. तर मी त्यांना तिथे भेटायला गेलो होतो. खूप गप्पा झाल्या आमच्या आणि त्यांची अतिशय तल्लख बुद्धी. जयंत ठोंबरे साहेब नाशिकहून बोलत आहेत. जयंत ठोंबरे रेडिओ आर्टिस्ट आहेत, अनेक त्यांची स्वतःचं चॅनल लिहिलेलं आहे त्यांचं. जयंतजी आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये. तर ते आजारी असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो. तर तेव्हा ते म्हणाले होते ना, काव्य आहे म्हणून. आणि त्यांनी मला तिथे, मी त्यांना सहज विचारलं गप्पांना विषय काहीच नव्हता. आता इतक्या वर्षांनी ते भेटले आणि त्याने गॅसचा सिलेंडर बाजूला ठेवलेला होता, म्हणजे अशी त्यांची तब्येत होती, म्हणजे अधनमधन सिलेंडर लावायला लागायचा. तर मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं सर तुम्हाला आठवतं का, मी शाळेत असताना ती म्हैस आली होती, तुम्ही पण आले होते. हो आठवतं ना म्हणाले. तर त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं काव्याचं. म्हणजे खरंच काव्य करण्यासारखंच आहे ना, काव्य करण्यासारखीच परिस्थिती आहे ती म्हणाले, बघितले मी, म्हणून मलाही वाटलं. तर त्यावेळी त्यांनी एक कविता केली होती, जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू, जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू, थकल्या दमल्या शब्दामध्ये अर्थ कसा मी भरू. किती सुंदर शीघ्र कवी होते आमचे गोडसे सर. शीघ्र कवी होते, पण उगीच शीघ्र कवी म्हणून कविता पाडत राहायच्या वगैरे असं त्यांनी केलं नाही. आणि इतक्या दर्जेदार, रत्नागिरीला एकदा भारतीय जनसंघाचं अधिवेशन भरलं होतं, त्यावेळी खुद्द अटलजी बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कवितेचं कौतुक केलं होतं. ती कविता त्यांनी तिथे म्हटली होती स्वागत गीत म्हणून. अटलजींनी कौतुक केलं होतं, जवळ बोलवून त्यांना पाठीवर हात मारून. अशा दर्जाचे आमचे शिक्षक मला लाभले गोडसे सर. आणि नंतर कसं झालं, मग ते वयही झालं त्यांचं आणि त्यांना इथं कळलं की ह्या दुखण्यातनं बरं होण्याची शक्यता कमी आहे म्हणून. तर मी सहज गप्पा मारता सहज त्यांना म्हटलं, असं तुम्ही कविता पण केली होती. तर तुम्हाला सांगतो, तिथल्या तिथे त्यांनी त्या कवितेचे पुढचे ओळी मला तिथल्या तिथे त्यांनी म्हणून दाखवल्या. शब्द न आता अर्थ पेलती, नेत्रामधुनी अश्रू बोलती. शब्द न आता अर्थ पेलती, नेत्रामधुनी अश्रू बोलती. समर्थ शिष्यी मम शिष्यांचा, पराभूत मी गुरु. जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू. आणि त्यांनी हे कविता संपल्यावर मला हात धरला त्यांनी. म्हणजे त्या हात धरण्यामधनं बऱ्याच काही गोष्टी अशा, म्हणजे त्या मागे शब्द होते की आता कसं आहे, तुम्ही आता मोठे झालात, चांगले शिकला बिकलात, योग्य ठिकाणी आता आनंद आहे. अनेक त्या शब्द त्या एका हातधानी जो धरला ना, ज्या प्रकारे त्यातनं अनेक शब्द, अनेक वाक्य ते आपल्याला जाणवतात हो त्याच्यामध्ये. पण मला अजून ते वाक्य आठवतं, शब्द न आता अर्थ पेलती, मधुनी अश्रू बोलती. समर्थ विजयी मम शिष्यांचा, पराभूत मी गुरु. जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू. असे ना खूप विद्वान शिक्षक आम्हाला भेटले कोकणामध्ये. आणि अजूनही मला ते पुलंचं पुस्तकं वाचते ना, जसं व्यक्ती आणि वल्ली, किंवा कोकणाबद्दल पुलांनी खूप लिहिलं. त्यांची सासरवडीत कोकणात होते. त्याच्यात त्यांनी एक छान वाक्य लिहिलं आहे की ज्याची प्रचिती आत्ता देखील अजूनही येते, अजूनही प्रचिती त्याची येते. त्यांनी काय लिहिलं आहे की कोकणामधल्या लोकांचा मुख्य धंदा शेती आणि जोडधंदा कोर्ट कचेरी. मुख्य धंदा शेती हा मुख्य धंदा आणि कोर्ट कचेरी करणं जोडधंदा. आणि त्याच्यात त्यांनी एक वाक्य छान टाकलं आहे, अरे सगळी इस्टेट गेली तरी 72, पण तुला नाही धडा शिकवला तर सदाशिव कुलकर्ण्याचं नाव नाही लावणार. असं म्हणे कॉमन वाक्य तिकडे असतं. म्हणजे सगळी वकिलाच्या घशामध्ये इस्टेट गेली तरी चालेल, पण तुला धडा शिकवीन, ही म्हणे जे भाऊबंदकी आहे ना, ते म्हणे. म्हणून त्याने दिलं आहे की शेती हा मुख्य धंदा आणि कोर्ट कचेऱ्या जोडधंदा. पण मित्र तुम्हाला सांगतो, आता काळ बदलला, परिस्थिती बरीचशी बदलली, पण ते जे बीज आहे ना ते अजूनही आहे. एक घर मी बघितलं, ते कोकणामध्येच आहे एक घर. गौरी आचार्य जोशी. गौरी, तुझं स्वागत. खूप गोड मुलगी आहे, आपल्या पुण्याची होती, आता परदेशात असते लग्न झाल्यानंतर. खूप वर्षांनी गौरी इथे भेट झाली, बरं वाटलं.
तर तो जो मूळ बीज आहे ना, ते बीज जात नाही कुठे. मला कोकणामध्ये एक घर माहिती आहे, तिथे घराच्या वाटण्या झाल्या आणि वाटण्या झाल्यावरती जो काय म्हणजे सरकारी मनुष्य तो काय कागदाप्रमाणे येऊन सांगणार हा भाग तुझा म्हणून. तर आधी ज्या माणसाने तिथे त्याचं ते बाथरूम बांधलेलं होतं, 2 भाऊ, माणूस म्हणजे दोघे भाऊ, तर त्याचं जे ते बाथरूम बांधलेलं होतं ना, ते नवीन ह्या रचनेमध्ये म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी काढून दाखवलेल्या नकाशामध्ये ते बाथरूम दुसऱ्या भावाच्या हद्दीमध्ये गेलं. विचारांनी बघायला पाहिजे ना, की ठीक आहे कागद काही म्हणू, पण ते बांधलंय तुझंच आहे, ते तू वापरतोय, राहू दे तुझ्याकडे ते. तर हा दुसरा सांगतो नाही 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 म्हणतो, हद्दीत माझ्या आहे ना, ते तू व्हेकेट कर. आता जो सांगतो व्हेकेट कर म्हणून त्याच्याकडे ऑलरेडी एक बाथरूम आहे, ह्याची दुसऱ्या बाथरूमची काडीची गरज नाही आहे, राहणारे माणसं 2 फक्त. मग हा अट्टास का की नाही ते कागदाप्रमाणे माझ्या हद्दीत आलं आहे, ते तू हक्क सोडून दे, ते माझ्या हद्दीत आलं. आणि हा म्हणत होता की राहू दे तू सोड ना मला ते, तेवढ्यासाठी मला आता दुसरं बाथरूम बांधायला लागेल. तो म्हणतो तो तुझा प्रश्न आहे, तो तुझा प्रश्न आहे. तर ह्या मुद्द्यावरती तुम्हाला सांगतो गेली 8 वर्ष कोर्ट कचेरी चालू आहे. त्यामुळे ते म्हणतात ना की कोर्ट कचेऱ्या जोडधंदा. गेली 8 वर्षाच्यावरती कोर्ट कचेरी चालू आहे. केवळ त्या 80 स्क्वेअर फुटाची जागा आहे ती, आणि एकूण प्लॉट एवढा मोठा आहे हो, 80 स्क्वेअर फूट म्हणजे कफ पदार्थ काहीच नाही. समजूतीने सांगायचं तुझं बाथरूम आहे ते राहू दे तू वापर, माझं आहे तिथे. कागदाप्रमाणे रेषा गेली म्हणून काय फरक पडतो, समजुतीने आपण करूच शकतो ना. पण ते न करून दोघांनी स्थानिक कोर्टामध्ये केस टाकली. ह्यांनी वकील केला, त्यांनी वकील केला. त्यावर जो निर्णय झाला तो मंजूर नाही म्हणून दुसऱ्या भावाने सिंधुदुर्गमध्ये ओरोसमध्ये जिल्हा ते अपील आता चालू आहे. एक जण तिथे, एक जण मुंबईला. तो तिकडे जाऊन खेपा मारून ओरोसला तारीख पे तारीख चाललेलं असतं. आज इतकी वर्ष झाली तुम्हाला सांगतो, पण त्याचा निकाल काय लागत नाही. आता कोरोनामध्ये बघायलाच नको किती केसेस तुंबल्या असतील आणि कधी होईल. पण प्रश्न असा आहे, मी त्यातलं एका भावाला म्हटलं, अरे तू एवढे वकिलाला पैसे दिलेस, जायचं याचं आज 600 रुपये तिकीट आहे. कोकणात 750 रुपये तिकीट आहे. 750 जायचे, 750 यायचे, अधिक तिथे लोकली फिरायचं. म्हटलं एवढ्या, आणि वकिलाला फी दिलेली, एवढ्या पैशामध्ये म्हटलं 4 पत्रे उभारून आणि 4 खांब उभारून एका दिवसामध्ये जुजबी. तू जाणार वर्षातनं किती वेळा? 15 दिवस सगळे मिळून. आंघोळ करावं, पुरुष आहेस तू, एकटाच आहेस, त्या पत्र्यांच्या ह्याच्यामध्ये आंघोळ करायला काय फरक पडतो? म्हणजे काही हजार रुपये प्रवासामध्ये वकिलाच्या फीमध्ये दिले, पण 1500 ते 2000 ना ते तात्पुरता तो पत्र्यांचा बाथरूम आहे ते निश्चितपणे बांधता आलं असतं ना. पण एवढं समजुतीने माणसं घेत नाही. कारण ते पुला म्हणतात ना, अख्खी इस्टेट गेली तर 72, पण तुला धडा नाही शिकवला तर सदाशिव कुलकर्ण्याचं नाव लावणार नाही. हा जो प्रकार आहे ना, तो अजूनही तिकडे आहे. भले प्रमाण कमी असेल, पण हे सगळं आहे ना, म्हणजे निसर्ग सौंदर्य आहे, रंगांची लेलूट आहे, त्याच्याबरोबर हे देखील आहे. तर सगळं मिळूनच एक मजा असते ना. मी आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलो. मी तुम्हाला म्हटलं 1 तासाचा कार्यक्रम आहे, अजून 1 तास व्हायचा आहे. साधारणपणे हे 1 तास किंवा सव्वा तासाचे असतात कार्यक्रम. पण सध्या काय होतं, लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना जरा एक विरंगाव म्हणून बरं वाटतं, म्हणून हे माझे कार्यक्रम असतात. स्मृतींची चाळता पाने, चंद्र आहे साक्षीला, हा आत्ताचा जो कार्यक्रम आहे माझं कोकण, मध्यंतरी सावध तू सुखी कार्यक्रम मी केला होता. म्हणजे फसवे फोन, फसव्या मेल, फसवे मेसेजेस येतात, त्यापासून कसं आपण संरक्षण करायचं, वेगवेगळ्या विषयावरती आवडतं लोकांना ऐकायला. कारण माझी ओळख तशी शेअर बाजारचा माणूस म्हणून आहे, पण आता शेअर बाजार खूप झाला, 52 वर्ष केली, त्यामुळे आता असे कार्यक्रम होत असतात. आणि हे सगळे कार्यक्रम फेसबुकचे सगळ्यांना बघता येत नाही बरं का, मी पुन्हा सांगतो, सगळ्यांना बघता येत नाहीत लाईव्ह कार्यक्रम. म्हणून कार्यक्रम झाला की रात्री 10 वाजताच्या आत हाच कार्यक्रम चंद्रशेखर ठाकूर या नावाचं, त्याच्यावर त्या कार्यक्रम कोणालाही बघता येतो. यूट्यूबवरचा फायदा असा की सलगपणे बघणं ज्यांना शक्य नसतं, थोडा आत्ता बघितला, बंद केला, थोडा जेवणानंतर बघितला, बंद केला, थोडा उद्या बघू, टप्प्यात तुकड्यात बघता येतं. तसा हा कार्यक्रम रात्री 10 वाजेपर्यंत यूट्यूबला जाईल. तर मी आता शेवटच्या टप्प्यात आलो आहे की आता काळ खूप बदलला. की सांगितलं ना, ती गवताची घरं राहिली नाहीत आता, नळ्यांची राहिली नाही, कौलाची राहिली नाही, अनेक लोकांनी स्लॅबची घरं बांधली. आता तिथे पैसाही मिळतो,
पूर्वी कसं होतं, खायला कमी नसते पण रोख पैसा मिळत नसते. आता परिस्थिती बरीच खूपच बदलली आहे, त्यामुळे तो फरक पडला. शहरातल्या सगळ्या सुखसोयी तिथे आल्यात, त्यामुळे अनेक मुंबईच्या मुली लग्न होऊन कोकणामध्ये जातात. कारण आता कोकण तसं राहिलं नाही, कोकण म्हणावं असं. सगळ्या सोयी आहेत तिथं, TV आहे, फ्रीज आहे, AC आहे, नळाचं पाणी आहे, मग पिशवीतलं दूध मिळतं, वस्तू सगळ्या मिळतात, करमणुकीची साधनं आहेत, चॅनल आहे, केबल आहे, त्यामुळे काय फरक वाटत नाही. म्हणजे वातावरण कोकणातलं पण सोयी शहराच्या, असं ते एक सुंदर कॉम्बिनेशन झालं आहे. त्यामुळे आता कसं उठायचं झालं तर पूर्वी कसं एक कोंबडा असे ना, पहाटे कोंबडा आरवला की उठायचं. आता लोकांच्याकडे मोबाईल असतात, ते मोबाईलला अलार्म लावून उठतात. पण तरीसुद्धा अनेक जुनी माणसं अशी आहेत किंवा मध्यम वयाची देखील की त्यांना ती सवय झाली की कोंबडा आरवला की उठायचं. या कोंबडा आरवल्याची एक मजा सांगतो आणि मग मी थांबतो. हे शाळेत असल्यापासून आम्ही बघतो, ते कोंबडे असतं तो पहाटे 4ला आरवतो असं म्हणतात. ते प्रत्यक्षात ना तो कधी 4 वाजता आरवेल, कधी 4:15ला, कधी 3:45ला, एखाद्या वेळी 4:30 देखील होतात. पण लोकांची समजूत की बरोबर 4 वाजता तो आरवतो म्हणून. आम्ही लहान असताना विचारायचो तिथल्या मोठ्या लोकांना की नाही ते का समजता बरोबर तो 4 वाजता तो आरवतो. पण या कोंबड्यांची मजा तुम्हाला सांगतो की ज्याच्या घरात कोंबडे असतात ना, म्हणजे नर माद्या दोन्ही असतात, कोंबडा आणि कोंबड्या, तर संध्याकाळ झाली वावळला की एक मोठं गवताची ही असते ना पाटी, करंडी, मोठी करंडी असते. त्या सगळ्या करंडीमध्ये ते हे ठेवतात कोंबड्या झाकून. कारण काय माहिती आहे का, रात्रीच्या वेळी एखादं मांजर, एखादा बोका कोंबड्यावर हल्ला करून त्याला खाऊन टाकेल ना, म्हणून संरक्षण म्हणून त्या मोठी बांबूचं वेत असतं ना, त्याची ती पाटी असते छानपैकी, आणि ते हे करत असतात त्याच्यामध्ये, त्याला ठेवतात. पण त्याच्यात मजा अशी असते की ती संध्याकाळ झाली ना की ती कोंबडी आसपास असतात, तर त्यांना बोलवून किंवा धरून त्या गवती पेटीमध्ये ठेवायला लागत नाही, त्या पिंजऱ्यामध्ये. नुसतं तिथे गेलं, त्या गवती पिंजऱ्याचं झाकण उघडलं की अस्थिर ते कोंबडे आपोआप तिथे चालत येतात आणि उडी मारून त्याच्यामध्ये बसतात. एवढं त्यांना माहिती असतं की आता आपल्याला आत बसायचं आहे, नाहीतर बा मोकळं राहायचं आहे. त्यामुळे हट्टाने बाहेर राहिलं, मग मालकाने धरून टाकायला कधीही करायला लागत नाही. ते कोंबडी सगळी जी असतात आपणहून तिथे येतात आणि तिथे आत जाऊन बसतात. मग वरून झाकण लावते आणि रात्रभर मग ते आतमध्ये असतात. सकाळ झाली की हे करतात. अनेक वेळा काय होतं, कोंबडं बाहेर राहिलं तर रात्री एखादं सरपटणारी जनावर असतात, साप वगैरे, तो एखादा आला जर आपल्याला कळत पण नाही, तो कधी येतो ना निघून जातो. कारण कोकणामध्ये कसं जी कौलाची घरं असतात वरून फट असते ना, तर तो एखादा साप येऊन तो खाऊन टाकेल. त्यामुळे ते सुरक्षितता म्हणून ते गवती पेटाऱ्यामध्ये त्या. तर कसं व्हायचं पूर्वी, असं लग्न वगैरे कोणाचं झालं ना, आता हॉलमध्ये वगैरे, सगळीच लग्न हॉलमध्ये होत नाही, अजूनही घराच्या अंगणामध्येच लग्न लागण्याचं प्रमाण भरपूर आहे. ती एक वेगळी मजा असते. आपल्या स्वतःच्या घराच्या अंगणामध्ये मांडव घालून लग्न करणं एक वेगळी मजा असते. तर अशी कोणी लग्न झालं, नवीन सून गावामध्ये आली की मग कसं व्हायचं, कोंबडा सकाळी आरवायचा. तो रोजच आरवत असतो, पण तो सकाळी कोंबडा आरवला दुसऱ्या दिवशी, कोणाच्या तरी लग्न झालं आहे, नवीन सून आली आहे घरामध्ये आणि कोंबडा आरवला की आमच्या बाजूची आजी वगैरे कोणी ते सांगत, तो कोंबडो काय म्हणालो. तो कोंबडा विशिष्ट प्रकारे आरवतो ना सकाळी, असं तो आवडतो. तर ती म्हणते तो कोंबडो काय सांगता, ती नवीन जी सून आली आहे, म्हणजे हे टॉर्चरिंग नव्हे किंवा छळ नव्हे, पण सुनेसारखं वागलं पाहिजे. हे एक इंडिकेशन आहे त्याच्यामध्ये की सुनेनी लवकर उठलं पाहिजे, सगळ्यांच्या आधी उठलं पाहिजे, सगळ्यांच्या नंतर झोपलं पाहिजे. एक अलिखित अशा त्या एक अपेक्षा असतात सगळ्यांच्या. तर त्याच्यावर ती आजी सांगते की तो कोंबडो काय म्हणालो. तो कोंबडा कसा ओरडता तर सांगते तुम्हाला, तर ते कोंबडो काय म्हणता, उडगे. म्हणजे तो कोंबडा सुनेला सांगतो उडगे बाय उठ, आणि ते म्हणजे रिदम तोच आहे, चालतीच आहे. पण तुम्हाला सांगतो त्यांची मनापासून अशी समजूत असायची की कोंबडा हेच सांगतो उडगे बाय. तर ते आपण त्या कोंबड्याच्या तोंडी बसवलेलं आहे तो वाक्य, ती गोष्ट वेगळी. पण ही मजा अजूनही आहे. अजून आम्ही गावाला गेलो ना की आसपासच्या कोणाकडे तरी कोंबडे असतात, तो अजूनही तो कोंबडा आरवतो. त्यामुळे विज्ञान वगैरे आलं तरी कोंबडा आपला आरवणं विसरलेलं नाही आहे. अशी ती सगळी एक मजा असते. आता आपलं झालं 1 तास झाला आहे. मी पुन्हा सांगतो की ह्या कार्यक्रमाला असं विषयाचं काही बंधन नसतो, की हे सगळे स्मृतींची चाळता पाण्यामध्ये देखील असंच असतं की जे आठवेल तसं. आणि कोकणामध्ये अनेक लोकांना जे राहतात त्यांना तर प्रश्नच नाही, पण ज्याने बघितलेलं नाही त्यांना आता आरती नाबर म्हणून, त्या पण लेखिका आहेत मोठ्या,
त्यांचं आले, तुम्ही थेट आम्हाला वेंगुर्ल्याला घेऊन गेलात म्हणायला. आरतीताई तुमचे आभार. तर अनेक लोकांना त्याच्याबद्दल उत्सुकता असते, म्हणून म्हटलं सकाळीच काल माझ्या मनात आलं. मग लगेच ते जुळवाजुळव केली, कारण थोडे टॉपिक वगैरे घ्यायला लागतात. नाही नेमकं येऊन आलं आणि बोलायला सुरुवात केली की आपण पु ल देशपांडे नव्हेत किंवा वसंत सबनीस नव्हे, त्यामुळे थोडीशी तयारी करायला लागते. ती काल केली आणि एकदा चांगलं काम करायचं म्हटलं की कोणीतरी भेटतो. जसं काल रात्री 10:30 वाजता आमच्या उर्मिला जोशी घाणेकर त्यांचा फोन आला, मी ते तुला देते म्हणून, आणि त्यांनी ती कविता करून पाठवली. त्यामुळे कोणी ना कोणी सहकारी असतंच. तर आता मी थांबतो इथे. माझं यूट्यूब चॅनल आहे चंद्रशेखर ठाकूर, जरूर त्याला एकदा सबस्क्राईब करा, म्हणजे जे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे कार्यक्रम असे होतच असतात. माझ्या फेसबुकवरती पण मी ते टाकत असतो. विभा नेसरीकर, एखादा मनुष्य पंढरीच्या वारीला जातो ना नियमितपणे, तशा विभा नेसरीकर माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला येऊन उपस्थित असतात. त्या आता देखील आलेत. विभाताई तुमचं मनपूर्वक स्वागत. अस्मी सावंत माझे नात आहे बरं का. अस्मी स्वागत. अस्मी माझी नात आहे. मला फक्त मी कार्यक्रमाचा समारोप करताना सांगतो, माझ्या नातीचं कौतुक म्हणून नव्हे, हल्लीची पिढी किती हुशार असते ते सांगतो. मध्यंतरी मी कार्यक्रम केला होता सावध तू सुखी. त्याच्यामध्ये ATM कार्ड दाखवलं होतं की ATM कार्डावरती काय असतं, काय काळजी घ्यायला पाहिजे. तर ते कार्ड माझं स्वतःचं होतं. स्लाईड, आता तुम्ही स्लाईड बघितल्यात तसे ते स्लाईड होत्या. तर त्याच्यावरती मी माझ्या कार्डाचंच असल्यामुळे माझं नाव त्या कार्डावर होतं, कार्ड नंबर. तर ही माझी नात ह्या गोष्टी झाल्या तर 4 वर्ष. 10 वर्षाची होती. तिने मला लगेच सांगितलं फोन करून, आजोबा तुम्ही तुमचं कार्ड कसं दाखवलं, मग लोकांना कळलं ना तुमच्या कार्डाची इन्फॉर्मेशन, मग कोणीतरी ते वापरू शकेल ना. मग मी तिला सांगितलं, म्हटलं बेटा बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण ते कार्ड आता कॅन्सल झाले. ते कार्ड मी बँकेला परत म्हणजे कॅन्सलच करून टाकलं ते, आणि नवीन कार्ड घेतले. त्यामुळे तो आता नंबर कोणाला कळला तर त्याला हार नाही आहे, इजा नाही आहे म्हणून, नुकसान काय नाही म्हणून. पण मला गंमत वाटली की पुढची पिढी किती सजग आहे बघा, किती सजग आहे. माझी नात म्हणून सांगत नाही, इतर अनेक मुलं हल्ली हाच सगळीकडे आपल्याला दृश्य बघायला मिळतं. वर्षाची मुलं, परवा एक बघितलं की 5 वर्षाचा मुलगा, त्यांनी फक्त व्हॉट्सअपमध्ये फोटो बघितला आणि त्याला कळलं की ही व्यक्ती आपल्या घरी येऊन गेलेली होती. त्याने तिथे बोट टाकून व्हिडिओ कॉल लावला, कारण त्याला कळलं आपल्याकडे आला होता. वडिलांना माहिती सुद्धा नाही कोणाला फोन लावला ते. त्यामुळे पुढची पिढी खूप हुशार आहे तशी. मी आता इथे थांबतो. पुन्हा कधी असे भेटत राहू अधूनमधून. संपर्कामध्ये राहा. मी फेसबुकवर देखील आहे, आपण संपर्कामध्ये राहू शकता. फेसबुकवरती माझा मोबाईल नंबर वगैरे सगळं आहे. आता मी इथे थांबतो. मजा आली आपल्या सगळ्यांबरोबर संवाद साधायसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.